नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर परवाचा जो व्हिडिओ मी अपलोड केला होता ना, त्या व्हिडिओला सर्वांनी भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल सर्वांची आभारी आहे. तर काल मी व्हिडिओला सुट्टी घेतली होती, त्यामुळे आपला व्हिडिओ नाही आला. आणि हे पहा, फौजी साहेबांचं काहीतरी झाडांच्यात काम चालू आहे. बोलले थोडीशी माती मोकळी करतो मी आणि त्याच्यामध्ये धने टाकून देतो, म्हणजे कोथिंबीर छान उगती. तर आपल्या गुलाबांना तुम्ही बघू शकता किती कळ्या आल्यात आणि किती फुलं आलेत. तर पाठीमागं गुलाबांची कटिंग केली होती ना मी, त्याच्यानंतर अशा गुच्छांनी मस्त कळ्या आल्यात. तर तुम्हाला बोलले पण होते की मी खत घालते मी आता, शेणखत, त्यानंतर DAP खत, त्यानंतर झाडं फुटले ना मी तुम्हाला दाखवन. तर झाडांची कटिंग केल्यानंतर खत घातल्यानंतर झाडं फुटलेत आणि त्याला किती कळ्या आल्या तुम्ही बघू शकता. गुलाबाच्या एका शेंड्याला 5-5, 6-6 कळ्या आल्यात. बाकीचे आपण आधी गुलाबाची झाडं लावली होती ना, तर ते 2-3 गुलाबाचे झाडं मी चुलीजवळ तिकडे लावलेले आहेत ना, त्याला पण खूप फुलं आलेले आहेत. आणि हे आपण नंतर लावलेले गुलाबाच्या झाडांना पण मस्त फुलं आलेत. आणि ही जी दिसते ना आता मस्त फुटलेली काडी, तर ही बेलाची आहे, बेलाच्या झाडाची. फौजी साहेबांनी मला बेलाचे पानं आणले होते देवासाठी, महादेवांना व्हायला. आणि त्याच्याबरोबर ही बेलाची काडी आली होती, मी अशीच रवून दिली होती मातीमध्ये. ती इतकी छान फुटली ना, ती खूप छोटे छोटे मस्त पानं आलेत. तर असं झाड आपण लावलं आपल्या हाताने आणि ते फुटलं ना, किती छान वाटतं ना. तर गुलाबाची झाडं तर इतके भारी झालेत ना आता. आणि इथं पण फौजी साहेबांनी अशा झाडांच्या कटिंग लावलेल्या आहेत, त्या पण छान ड्रॉपलेत आता. ते पण हिरवे, ते पण फुटले खाली. पानं बघत का, खाली पाने. मग धने टाकूयात. हा, द्या टाकून. तर फौजी साहेब अशा झाडांच्या कटिंग लावत राहतात बरं का. डेलियाचे कटिंग लावले होते ना आता इथं, मला वाटतं 1-1.5 महिना झाला की याला. महिना झाला. हा, तर डेलिया बघा, आता ही कटिंग लावली होती अशी, मला दाखवते मी आता. हे पा, कटिंग लावली होती, याला मुळातून फुटलंय. तर हे पा, डेलियाचं झाड, हे कटिंग लावली होती ना, कटिंगच्या मुळातून फुटलं एवढं हे. आणि एवढं दाट झालंय. हे बघा किती कळ्या आल्यात याला. हे बघा कळ्या. आणि याची पण डेलियाची कटिंग लावली होती मी. तर याला तर कळ्या पण आल्यात, हे पा, आणि फुल पण आलंय. खूप भारी वाटतं याचं फुल. तर एकदम डार्क फुल आहे, हे पा, डेलिया. तर याच्यामध्ये कटिंग लावले होते मी. आणि चाफ्याच्या झाडाचं पण हे पा, छोटीशी कटिंग इथं खोचून दिलेल्या आहेत मी 2 ना. याला पण पानं फुटलेत, हे पा, चाफ्याचं. आणि याला हे पा, कळ्या किती आल्यात. छोटीशी जरी कटिंग लावली चाफ्याच्या झाडाची, तरी पण त्याला लगेच फुलं येतात. तर एका ताईची कमेंट होती की ताई, तू रबराच्या कटिंग लावल्यात ना, तर त्याचं ते झाड दाखव मला रोपलेलं. तर हे पा, हे पा, अशा मी कापल्या होत्या याच्या कटिंग आणि पुन्हा फुटलंय आता. हे पा, किती छान फुटलंय. तर ह्या रबराच्या झाडाच्या कटिंग मी कापल्या आणि दुसरीकडे लावल्यात. तर हे पा, त्याची कटिंग मी याच्यात एक लावली होती. तर ही सुद्धा किती भारी झाली. हे पा, वरती पान आलंय आता याला. ती पण रोपली. 1.5-2 महिने लागतात ती कटिंग रोपायला. आणि ह्या कटिंग तर किती भारी झाल्यात बघा. आता वरचा शेंडा आहे ना रबराच्या झाडाचा, तोच मी कापून इथं लावला होता. म्हणजे 4-5-6 कटिंग निघल्या होत्या चांगल्या याला. हे पा, किती मोठाले. आता याच्यावर आहे ना हे बोरच्या पाण्याचे डाग पडलेत, नाहीतर किती मोठं पान आले तुम्ही बघू शकता. बापरे. हे पा, हे आपण घरामध्ये पण ठेवू शकतो. आणि याला पण हे पा, किती मोठाले पानं आलेत. तर असे झाडं रोपतात बरं का हे लावल्यावर रबराचे. आणि अजून तुम्हाला दाखवते मी आता. तर ही पा, ही सुद्धा कटिंगच आहे बरं का. हे बघा, हे पा, ही पण कटिंगच आहे, छोटीशी लावली होती मी, ती पण छान रोपली. हे पा, आणि इकडं पण. तर ह्या, हे पा, ह्या 3 कटिंग आहेत आणि इकडं 2 कटिंग. तर ह्या 5 कटिंग. त्याच्यात पण लावतात धने. तर फौजी साहेब हे पहा, आता गलांड्याच्या झाडाची कटिंग करतात, कारण त्याचं एज झालंय ना जरा. ते म्हणले की कटिंग केलं ना म्हणजे नवीन फांद्या फुटते त्याला. तर असं कटिंग करून टाकावं लागते याची. आणि अलीकडले वांग्याचे झाडं तर फौजी साहेब बोलले काढून टाकी तुम्ही आणि नवीन लावतो आता.
उपटूनच काढा ना त्याला. काटे आहेत. हे बा किती जाड खोड झालं होतं याचं. मला वाटतं फुटन नाव हे फुटन आहे, असंच राहू द्या. असं म्हणते. मध्ये रोपं लावून द्या हे 2. लय मग जास्त होईल. नवीनच रोपं लावून हे जड झालं ते आता असं म्हणता. तर हे फौजी साहेबांनी गलांड्याच्या झाडाची कटिंग केली पूर्ण. किती पिवळे पिवळे फुलं यायची नाही तर भारी. तर फौजी साहेब बोलले की त्याची कटिंग करतो म्हणजे नवीन त्याला फांद्या फुटतील आणि छान फुलं येतील. आणि लोक कोठ्यांच्यात धान्य भरून ठेवतात आणि हे फौजी साहेबांनी कोठ्यांच्यात आता झाडांचं खत भरून ठेवलंय. जसं आपल्या पोटापाण्याची सोय आपण करून ठेवतो, धान्य वर्षभराचं भरून ठेवतो ना, फौजी साहेबांनी वर्षभराचं असं खत भरून ठेवले कोठ्यांच्यात. आणि जे वांग्याचे झाडं होते ना त्याची पण कटिंग केली. ते काढून टाकतो म्हणले वांग्याचे झाडं जे एजेड झालेत ते, आणि त्याच्यामध्ये पुन्हा मी दुसरे वांग्याचे झाडं लावतो. आता गलांड्याच्या झाडाची जी कटिंग केली होती त्याची माती मोकळी केली आणि फौजी साहेबांनी त्याला खत घालतो म्हणले. तर ह्या गलांड्याच्या झाडाची आता कटिंग केली, त्याची माती थोडी मोकळी केली, त्याला खत घातलंय. आता पाणी घातलं ना 2-4 दिवसात लगेच त्याला अशा नवीन नवीन मस्त फांद्या फुटतील आणि फुलं यायला लागतील पुन्हा. आणि हे नवीन गलांड्याचं झाड लावलंय ना छोटंसं, त्याला पण किती छान फुलं आले तुम्ही बघू शकता. तर असं मध्ये मध्ये आपण नवीन झाडं पण लावत राहिलं ना, देवाला फुलंच कमी पडत नाही मग. आणि फुलांच्यामुळं आपलं गार्डन पण छान दिसतं आणि फुलांकडे बघितलं की आपलं मन पण एकदम प्रसन्न होऊन जातं. तर वांग्याची झाडं पण एजेड झाले होते जरा. तर फौजी साहेबांनी नवीन रोपं आणून लावले होते, ते पण छान झालेत. त्याच्या बुडाला 2 वांगे आलते, ते दिसलेच नाही त्या वांग्याच्या पानामुळं, तर ते पण तोडून घेतलेत. म्हणजे नवीन वांगे येतील त्याला नाही का. तर नवीन लावलेले वांगे जोपर्यंत म्हणजे त्याला झाडाला वांगे येत नाही तोपर्यंत त्यांनी जुने वांग्याचे झाडं काढलेच नाही. आता नवीन वांग्याच्या झाडाला मस्त वांगे यायला लागलेत ना, त्यांनी जुने वांग्याचे झाडं काढून टाकलेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा आता नवीन वांग्याचे रोपं लावून देतो म्हणले. म्हणजे आलटून पलटून वांग्याच्या झाडांना वांगी येत राहतात आणि भाजीला भरपूर वांगे होतात मग. तर 15-20 दिवस झाले चांगले. एका बादलीमध्ये फौजी साहेबांनी रातराणीचं झाड लावलं होतं, ते छान रोपलं होतं, मस्त नवीन नवीन फांद्या फुटल्यात त्याला. आणि जी जुनी फांदी होती ना ती खाली लोंबत होती, अशी जास्त उंच झाली होती ती. फौजी साहेब बोलले त्याची कटिंग करतो मी आणि दुसरीकडे रोपायला लावतो, ह्या दिवसात कटिंग छान रोपल्या जातात. तर वांग्याचं झाड एक जुनं झालं होतं, भरपूर एजड होतं. आणि वांग्याचं झाड एजड झालं की ते पिवळं पडतं, त्याला वांगे येत नाही असं होतं. तर त्यांनी ते जुनं वांग्याचं झाड काढून टाकलं आणि त्याच्यामध्ये म्हणले आता रातराणीच्या कटिंग मी रोपायला लावतो. तर कुणीकडून आपलं गार्डन एकदम हिरवंगार होईल हाच आमचा प्रयत्न असतो, त्यामुळं आम्ही असं कटिंग लावून देत असतो. आणि हे आता फौजी साहेबांनी एक झाड रिपोर्टिंगला काढलंय. तर हे झाड कोणतं आहे, जेड प्लांट आहे. तर लक्ष्मीचं प्रतीक म्हणून पण ओळखलं जातं हे झाड ना. तर याच्या भरपूर कटिंग होते, मी दुसरीकडे रोपायला लावले ते इतके छान रोपलेत ना. आणि त्याचं जाड मूळ राहिलं होतं ना, असं 2 मुळं होते ते. तर त्यांना म्हणलं जरा 2 कुंड्यांच्यात वेगवेगळं करा ते, म्हणजे 2 रोपं होतील, कारण त्याचं खोड खूप जाड झालं होतं, मस्त बोनसाई झाड होईल ते. तर त्यांनी एक झाड दुसऱ्या कुंडीमध्ये लावलं ग्रो बॅगमध्ये आणि एक झाड त्याच्यातच ठेवलं. त्याला पण मस्त माती मोकळी केली आणि खत घातले फौजी साहेबांनी आता. तर ते पण छान होते. आणि त्याच झाडाच्या मी कटिंग लावल्या होत्या ना, तर तुम्ही बघू शकता. म्हणजे कटिंग रोपल्याशिवाय ते झाडं मी वेगवेगळे केलेच नाही त्या कुंडीमधले. आणि त्याच्या कटिंग किती छान झाल्यात, त्याला आता मस्त हार्ट शेप देता येईल. तर हे फौजी साहेब बोलले मी आता ती नरम तार असती ना, तर ती एकदम अशी वाकल्या जाते, एकदम स्मूथ तार असते ती घेऊन येतो आणि त्याला आकार देईन म्हणले. नंतर मी सध्या आता मी याला थोडंसं माती मोकळी करतो आणि खत घालतो. तर हे अशा 2 फांद्या साईडला गेल्यात ना, तर त्याचं मस्त आता आपल्याला हार्ट शेप देता येईल त्याला. आणि अजून एक झाड आहे जेड प्लांट, तर त्याच्या पण अशा 2 फांद्या साईडला गेल्यात तुम्ही बघू शकता. त्या पहिल्या झाडापेक्षा थोडंसं बारीक आहे, पण 2 फांद्या अशा साईडला गेल्यात. तर याला पण असं काहीतरी गोल वगैरे करता येईल किंवा हार्ट शेप देता येईल. तर ते दुसऱ्या कुंडीमध्ये लावले त्यांनी आता, कारण मनी प्लांट आणि हे जेड प्लांट एकत्र होतं ना, तर ते बोलले दोन्ही झाडं वेगवेगळे करतो आता. तर दोन्ही झाडं वेगवेगळे केलेत त्यांनी आता ह्या कुंडीमधले पण. तर मी काय करत असते, असं झाडाच्या कटिंग घेत ना कापते आणि दुसरीकडे लावून देत असते, म्हणजे एका झाडापासून अजून झाडं तयार झाले जातात. ते आपल्याला कळत पण नाही, पण ते छान रोपतं. आता जास्त ऊन वाढलंय ना आणि जेड प्लांटला जास्त ऊन जमत नाही, त्यामुळं त्यांनी ते
ग्रीन नेट खाली सावलीला ठेवलं आहे आणि सावलीतलं जे म्हणजे उन्हाला जमतं झाड सप्तपर्णीसारखं ते त्यांनी उन्हाला आणून ठेवलं आहे आणि आता लागले कामाला पुन्हा. तर त्यांना असं गार्डनमध्ये आले ना खूप असं हुरूप येतं कामाला. तर माझे जे बोळके होते ना दिवा लावायचे तेवढेच राहिले होते टेरिकॉटा मारायचे. बाकी जे मातीच्या पंत्या होत्या ना त्याला त्यांनी टेरिकॉटा मारला होता पाठीमागच. पण हे बोळके राहिले होते मी घासून ठेवले होते ना सुकायला. त्याच्यानंतर ते बोलले की मी नंतर मारीन त्याला टेरिकॉटा, पण त्यांना काम आलं तर ते विसरून गेले होते नंतर. तर आता म्हणले मी आता टेरिकॉटा मारतो त्या बोळक्यांना, तुला दिवे लावायला छान होतात ते आणि त्याच्यामध्ये दिवे इतके भारी वाटतात ना. भरपूर ताईंना हे बोळके आवडले, विचारतात पण भरपूर ताई कसं दिवा लावते त्याच्यामध्ये काय. तर त्याच्यावरती एक व्हिडिओ पण बनवला होता मी. तर फौजी साहेब हे पाहता मी हे फिरायला असं कुठं गेले ना मला जे आवडतं ना देवाच्या वस्तू वगैरे ते मी नक्की घेऊन येत असते. हे छोटंसं तुळशी वृंदावन मी 2 आणले होते. तर त्याच्यामध्ये असं तेल गेलं होतं तर त्याच्यावरती पंती लावली होती तेलाची ना, दिवा लावला होता. तर ते तेल गळालेलं त्याच्यामध्ये ते काढते मी आता आणि फौजी साहेब मस्त त्याला आता टेरिकॉटा मारते आणि ह्या बोळक्यांना बाहेरून त्यांनी टेरिकॉटा एक हात मारलाय. आता वरतून जे काळपट झालेलं आहे त्याला पण टेरिकॉटा मारणार आहेत ते. आणि आपले हे कॉइन प्लांट तुम्ही बघू शकता. एका कॉइन प्लांटचे किती प्लांट झालेत. तर फौजी साहेबांना मी रिपोर्टिंग करायला सांगितलं. त्यांना माहीत नव्हतं. त्यांनी सगळ्या मुळ्या वेगळ्या केल्या होत्या ना. मी थोड्या मुळ्या आहेत ना त्या कॉइन प्लांटच्या सगळ्या याच्यात अशा खोचू दिल्या होत्या. तर ते सगळे इतके भारी कॉइन प्लांट झालेत ना, त्यांच्याकडे पाहिलं खूप भारी वाटतं. ते म्हणजे मनी प्लांटसारखेच कॉइन प्लांट असतात, लकी असतात. तर ते पण मी भरपूर लावलेत, मस्त झालेत ते पण. ग्रीन नेट खाली त्याला ऊन जमत नाही ना, सावलीत छान झालेत ते. आणि आता बोळक्यांना तुम्ही बघू शकता, आतून पण असं ते काळपट झालेलं आहे ना, त्याला जर टेरिकॉटा मारला ना, एकदम नवीनसारखंच ते बोळकं वाटतंय. एकदम छोटे बोळके येतं. तर त्याच्यामध्ये मी फुलवातीने मस्त दिवे लावते सकाळ संध्याकाळ, भारी वाटतं. पण तीपेक्षा तर मला हे बोळकेच परवडतेत. दिवे लावायला छान वाटतं आणि असं तेलकट पण होत नाही, खाली तेल गळत नाही. तर टेरिकॉटा उरलेला आहे ना आणि असा टेरिकॉटा थोडासा आणून पण ठेवावा लागतो, कारण आपण चुलीवर स्वयंपाक करतो ना, तर चुलीला तेलकट डाग पडतात, भाकरीचे डाग पडतात आणि मग ते चूल थोडीशी ओल्या कपड्याने पुसून काढायची आणि त्याला टेरिकॉटा मारून द्यायचा. पुन्हा एकदम नव्यासारखी चूल वाटती. तर टेरिकॉटा होता म्हणले मी बोळक्यांना मारतो. त्यांनी बोळक्यांना मारला आणि भरपूर त्यांनी कलर पण आणून ठेवले. आता बऱ्याचशा ताई बोलल्या की ते ज्या पेट्या होत्या ना फौजी साहेबांच्या फौजच्या, त्याला कलर मारा. तर त्याला कलर मारायला पण फौजी साहेबांनी कलर आणून ठेवला आहे. ते आता हळूहळू रोज थोडं मारणार आहेत. आणि बऱ्याचशा ताई बोलल्या होत्या की मातीचे भांडे आणलेत छाया, तर मातीच्या भांड्यामध्ये तू दही कसं लावत असते आम्हाला दाखव. तर म्हणलं चला तुम्हाला दाखवा. तर मातीचं भांडं घेतले मी, त्याच्यामध्ये दही टाकले खाली बुडाला तुम्ही बघू शकता. आणि आता दूध अगदी इतकं कोमट आहे ना, म्हणजे अजिबात गरम नाही जास्त, एकदम कोमट आहे. जास्त गरम पण नाही, जास्त थंड पण नाही. तर असं दूध घेतलंय मी आणि आता त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकते आणि साई होती ना दुधावरती, तर ती साई पण टाकून दिली. साई जर टाकली ना दह्यामध्ये दही करायला, तर आपलं दही खूप घट्ट असं झालं जातं, एकदम मलाईदार होतं. तर ती साई पण मी त्याच्यामध्ये टाकली आणि थोडंसं ढवळून घेते अगदी हलक्या हाताने आणि झाकण ठेवून देते. तर सकाळपर्यंत एकदम मस्त दही जमलं जाईन आता. आणि डायरेक्ट मी तुम्हाला सकाळचं भेटते आता. तर सकाळी मी पाहिलं ना दही आता तुम्हाला दाखवते कसं होतंय. मातीच्या भांड्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे जास्तीचं पाणी असतं ना दुधामध्ये, ते मातीचं भांडं शोषून घेतं आणि दही आपलं एकदम घट्ट असं चक्का झालं जातं. म्हणजे आपल्याला श्रीखंड बनवण्यासाठी जसं दही पाहिजे असतं ना बिना पाण्याचं एकदम घट्टसर, तर तसं दही जमलं जातं मातीच्या भांड्यामध्ये. तुम्ही बघू शकता मी असं उलटं-पुलटं करते ना मातीचं भांडं. तर त्याच्यामध्ये अजिबात एक थेंबभरसुद्धा पाणी नाही आहे. असं ते दही खाली पडल्या पण जात नाही, एवढं घट्ट दही होतं. तर तुम्ही बघू शकता जसं मी श्रीखंड बनवण्यासाठी कपड्यामध्ये बांधून ठेवत असते ना दही, ते एकदम कोरडं होतं, पाणी त्याच्यातलं सगळं निचरून जातं आणि त्याप्रकारे दही झालं एकदम घट्टसर. तर मातीच्या भांड्याचा असा उपयोग होतो. तर 3 भांडे झाले मला दही लावण्यासाठी. 2 छोटाले आहेत आणि हे मोठं आहे. तर असं मी 3 भांड्यामध्ये आलटून-पलटून दही लावत असते. पहिल्या भांड्यामध्ये दही लावलेलं आहे ना, ते मी डायरेक्ट 2-3 दिवसांनी वापरते. तर असं आलटून-पलटून भांडं वापरत असते मी. आणि दही काढून घेतल्यानंतर म्हणजे मुलांना मी दह्याची लस्सी बनवून दिली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये स्वयंपाक होईपर्यंत पाणी ओतून ठेवलं होतं. दही काढून झालं ना, म्हणजे त्या भांड्यातलं दही घेतलं ना आपण सगळं, तर भांडं मोकळं आणि कोरडं कधीच नाही ठेवायचं, त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवायचं कधी पण. तर भांडं असं दह्याचं कोरडं पडलं ना,
बिना घासता, तर ते व्यवस्थित निघल्या जात नाही. त्यामुळे पाणी ओतून ठेवायचं. त्यानंतर सॉफ्ट घासणी घेतली, हिरवी घासणी असते ना ती घेतली मी, किंवा सॉफ्ट नारळाची शेंडी घेतली तरी पण चालतं. तर माझ्याकडे अशी हिरवी सॉफ्ट झालेली घासणी ना ती घेतली मी. त्यांनी असं दही सगळं लागलेलं भांड्याला ते काढून घेते पाण्यामध्ये. आणि दह्याचं भांडं थोडंसं साफ करून झालं की त्याच्यामध्ये घातलं मी बाजरीचं पीठ. तर बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ किंवा बेसन पीठ किंवा चुलीतली राख घेतली तरी पण चालतं, ती घ्यायची आणि थोडंसं असं हलक्या हाताने चोळून काढायचं. भांडं जास्त पण नाही रगडीत बसायचं. मातीच्या भांड्याला असे चरे नाही पडले पाहिजे. तर बाजरीचं पीठ घेतलंय मी आणि अर्ध लिंबू घेतलंय. लिंबानी असं मी ते बाजरीच्या पिठाने मी चोळून घेते भांडं एकदम. तर लिंबानी, गरम पाण्याने आणि बाजरीच्या पिठाने, बेसन पिठाने असं किंवा कुठल्याही पिठाने तुम्ही चोळून काढायचं. म्हणजे त्याचा अजिबात वास येत नाही किंवा तेलकटपणासुद्धा निघून जातो भांड्याचा. आणि भांडं असं एकदम क्लीन करून झालं की ते उन्हाला थोडंसं तापायला ठेवायचं. कोरडं होऊन द्यायचं एकदम आणि मग झाकून ठेवायचं. तर असं केलं ना त्या भांड्याला बुरशी येत नाही, वास येत नाही, तेलकट राहत नाही. तर मातीच्या भांड्यामध्ये आपण स्वयंपाक केला, भाजी केली ना त्यावेळेससुद्धा असं साफ करायचं. मातीचं भांडं, लिंबू, गरम पाणी, राख, बेसन पीठ किंवा एखादं पीठ. तर असं साफ केलं ना भांड्याचा अजिबात असा तेलकट वगैरे वास येत नाही, तेलकट राहत नाही ते. आणि कोरडं करून म्हणजे नक्की घ्यायचं. ते ओलंच नाही झाकून ठेवायचं. ओलं झाकून ठेवलं तर त्याला बुरशी हमखास येते किंवा वास येतो. मातीच्या भांड्याला आपण जे लिक्विडनी भांडे घासतो, साबण, निरमा काय असेल त्यांनी ते भांडे घासतो ना, ते कधीच नाही लावायचं मातीच्या भांड्याला. कारण मातीचं भांडं आतमध्ये ते शोषून घेत असतं ना, त्याच्यामध्ये ते निरमा वगैरे किंवा आपण जे लिक्विडनी भांडे घासतो ते आतमध्ये जाऊन बसतं आणि आपण स्वयंपाक केला की ते स्वयंपाकात म्हणजे त्या भाजीमध्ये ते उतरलं जातं. त्यामुळं ते लिक्विड वगैरे काहीच नाही लावायचं. याला असं सीधा बेसन पीठ वगैरे असं यांनी लिंबानी घासून काढायचं गरम पाण्याने. तुम्ही बघू शकता एकदम क्लीन झालंय भांडं. आता याला कोरडं व्हायला ठेवते मी. तर 1-2 ताईंच्या कमेंट होते की ताई मातीचं भांडं तडकलं जातं. माझे 2-3 भांडे फुटलेत म्हणल्या. चुलीवर तडा गेला त्याला. तर काय होतं, आपण जेव्हा स्वयंपाक करायला मातीचं भांडं चुलीवर ठेवतो ना, त्यावेळेस कोरडं म्हणजे मोकळंच भांडं चुलीवर तापायला कधीच नाही ठेवायचं. त्याच्यामध्ये तेल घालायचं आणि मग मातीचं भांडं चुलीवर किंवा गॅसवर तापायला ठेवायचं. म्हणजे मातीच्या भांड्याला तडा जात नाही. फौजी साहेब आणि मी निघलो बाजारामध्ये. म्हटलं भाजीपाला घेऊन यावा आणि प्लकिंग पण करून यावा. तर 2-2.5-3 महिने होतेत मला प्लकिंग करून, तरी पण माझं जाणं होत नाही आणि मला असं करावंसंच वाटत नाही. पण आता 2-3 महिने होत आलेत ना प्लकिंग केलेली. म्हटलं चला आता प्लकिंग करून येते, थोडंसं बरं वाटतं. थोडंसं जीवाला असं छान वाटतं की आता प्लकिंग केली बाबा, आपण थोडं बरं दिसतो. तर है ना. तर फौजी साहेब म्हणले चल आपण बाजारातून येऊ, तुला प्लकिंग करायचं तर ते पण कर. तर थोडंसं येते करून. 2-3 महिने झालेत आता केलेले. चप्पल बघते, थांबा हो. फौजी साहेब तर लगेच गाडी बिडी चालू करून बसतेत. थांबा गेट लावते. आले. तर दिवसभर इतकं ऊन लागतंय ना, अजिबात बाहेरच पडावं वाटत नाही. असं संध्याकाळी 4 वाजले ना मग छान वाटतं ऊन उतरल्यावर. चला. तर सगळ्यात आधी मी गेले ताईंकडं प्लॅकिंग करायला. तिथलं शूट नाही घेतलं मी काही. तर असं खूप दिवसातून गेलं ना तर गप्पा गोष्टी होतातच. तर आमच्या गप्पा रंगल्या, कसा वेळ गेला कळच नाही. आम्हाला तिथून निघूपर्यंतच अंधार पडला होता. त्यानंतर आम्ही आलो भाजीपाला घ्यायला. तर मी हमेशा ताईंकडून भाजीपाला घेत असते ना. इथं त्या ताई गेल्या होत्या घरी आणि त्यांचं मुलगा आणि काकाचं होते इथं भाजीपालाच्या त्यांच्या दुकानावर. तर मी असं बाजारात आले ना भाजीपाला घ्यायला, भरपूर भाजीपाला घेऊन जात असते. तर 7-8 दिवस मग भाजीपाला घ्यावाच लागत नाही. तिथून पुढं मग मुलं येत असतात भाजीपाला असं काय लागन ते घ्यायला. तर फ्लावर, भेंडी असं मॅगी मसाला टाकून मी असं मुलाला पण डब्याला देत असते ना कोरडं, खूप छान लागतं. तर भेंडीमध्ये आवर्जून मॅगी मसाला टाकायचा, कोरडी करत असतो ना आपण, तर छान लागते. आणि फ्लावर पण अशी कोरडी करायची थोडीशी, थोडंसं मीठ घालून वाफवून घ्यायची थोड्याशा पाण्यामध्ये आणि वाफवली की ती काढून घ्यायची आणि मस्त मॅगी मसाला घालून परतून घ्यायची. तर खूप छान लागते. मी मुलाला असं डब्याला करून देत असते. तर मी अर्धा किलो फ्लावर घेतली आणि ब्रॉकली पण होती तिथं. तर ब्रॉकली पण मी पावशेर घेतली. मला ब्रॉकली पण खूप आवडते. तर पालेभाज्या पण होत्या तिथं. कोथिंबीर, मेथीची भाजी, पालक, बीट होतं, मुळा होता.
तर पालेभाज्या पावा म्हणलं तर मेथीची भाजी काही व्यवस्थित नव्हती, निवडून 1-2च गड्ड्या राहिलेल्या होत्या, ती पण चांगली नव्हती. मग मी मेथीची भाजी नाही घेतली आणि कोथिंबीर आपल्या गार्डनमध्ये निघते बरं का, पण तरी पण माझं काही मन आवरत नाही. मला भाजीमध्ये ना खूप अशी कोथिंबीर जास्त टाकायला लागते. त्यामुळं मी कोथिंबीरची गड्डी घेतली आणि एक बीट घ्यावं म्हणलं खायला. तर मी असं बीट घेत असते बाजारात आल्यावर, मला बीट आवडतं खायला. तर एक बीट घेतलं मी मग आणि कोथिंबीरची गड्डी घेतली. तर भाजीपाला घेतला भरपूर सारा मी आणि मग पिशवी तिथंच ठेवली त्या काकांजवळ. म्हणलं आम्ही येतो जरा. तर बाजारात आलो का असं फौजी साहेब मला पाणीपुरी खाऊ घालत असतात. तर आम्ही दोघं पण आलो मग पाणीपुरी खायला. पाणीपुरी खाऊन जावं म्हणलं. पाणीपुरी घेतली आम्ही. पाणीपुरी खाऊन झाली. त्यानंतर आम्ही भाजीपाला घेतला होता ना, तिथं असं भरून ठेवलं होतं मोठ्या पिशवीमध्ये. फौजी साहेबांनी भाजीपाला घेतला, गाडीमध्ये ठेवला आणि निघालो आम्ही घराकडं. तर इथून जाऊन मला स्वयंपाक पण करायचा होता. तर घरी असल्यावर काही नाही वाटत बरं का, स्वयंपाक करायचं, काम करायचं. पण थोडं जरी असं बाहेर गेलं ना, काय माहिती काय होतं, घरी आलं की थकल्यासारखंच होतं, काहीच करू नाही वाटत. तर आकाश पण आलाय क्लासवरून आता. ए मेरा हँडसम बॉय, माझा हँडसम मुलगा. तर भाजीपाला घेऊन आलोत. आकाश पण आलाय क्लासवरून, भाजी काढतो बाहेर. तो हळूच बरं का, ती पिशवी फाटली ना सगळी भाजीपाला खाली पडल. काय झालं बाबू? चलो